आज आपण संविधान दिवस हा साजरा कधी केला जातो तर त्याबद्दल पाहणार आहोत। तर संविधान दिवस जो आहे 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। तर हा दिवस 2015 पासून साजरा करण्यात येतो। तर 2015 या दिवशी जे आहे म्हणजे या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती होती। त्यानिमित्तापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे संविधान दिन म्हणून साजरा करतो। तर याच्यामध्ये बघा आता ही संविधान दिवस संविधान सभा जी आहे ती कल्पना कुणाची होती? मूळ कल्पना मानवेंद्रनाथ रॉय यांची होती 1934 मध्ये। तर याची निर्मिती जी आहे कशा पद्धतीने झाली तर कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना जी आहे 1946 नुसार याची निर्मिती झाली। याच्यामध्ये सदस्य 389 होते, त्यापैकी महिला सदस्य 15 होत्या। पहिली बैठक जी आहे 9 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि त्यावेळी तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी 9 डिसेंबर नंतर 11 डिसेंबरला कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव हा पंडित नेहरू यांनी मांडला आणि हा उद्दिष्टांचा ठराव जो आहे तर 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकारला आणि हा जे संविधान आपलं होतं त्याचे सल्लागार होते BN राव आणि त्याच्यापुढे संविधान स्वीकृत कधी झालं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान आपलं स्वीकृत झालं। याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला करण्यात आली आणि एवढा जो कालावधी जो आहे त्याला किती कालावधी लागला संविधान हे जे आहे करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे। तर त्याच्यानंतर आपले मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांची निवड झाली होती 29 ऑगस्ट 1947 रोजी। हा आपली जी आहेत संविधान जे आहेत आपलं जगातील आपल्या सर्वात मोठं लिखित संविधान आपल्या भारताचं आहे आणि ह्या संविधानामुळे देशातील आपले जे हक्क आहेत कर्तव्य आहेत कायदे आहेत शासन व्यवस्था आहे ही सर्व जी आपली ठरली आहेत या संविधानामुळेच ठरलेली आहेत। अशा पद्धतीने एक्झामला याच्यावर एक तरी क्वेश्चन येऊ शकतो। थँक्यू।